बघूया पुढची बातमी। पिंपरी चिंचवडच्या देहू रोडमध्ये गुंडांची दहशत पाहायला मिळते। भर दिवसा अल्पवयीन मुलांच्या टोळ्या हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवताना दिसतात। चॉपर, कोयता आणि हॉकी स्टिक घेऊन या टोळ्या इथल्या बाजार रोड परिसरात दहशत माजवतात। देहू रोड पोलीस स्टेशन परिसरात गेल्या 20 दिवसातली ही तिसरी घटना आहे, पण पोलीस मात्र या गुंडांना रोखण्यात अपयशी ठरलेले दिसतात। जुन्या भांडणाच्या कारणावरून देहू रोड अबुशेठ मार्गावर 2 गटात कोयता, चॉपर, तलवार आणि लाकडी दांड्यांनी झालेल्या हाणामारीत 1 जण जखमी झालाय। हा गट हातात तलवारी नाचवत दहशत माजवत भाजी मंडई मार्गे बाजारपेठेतून पसार झाला। यामुळे देहू रोड स्टेशन परिसरात तणावाचं वातावरण होतं। व्यापाऱ्यांनी आपली दुकानं ताबडतोब बंद केली। भीती वाटते की इथं राहू का नाही असं वाटतं। अहो हे आता जे टपुरी पोरं झालेत जास्त, त्यांना काम धंदा काय नाही आहे, हे भाईगिरी करत असतात नेहमी। हे सगळं बघून आता इथं सुशिक माणसं राहण्याची इच्छा आहेच नाही इकडे। या महिन्यामध्ये ही जवळजवळ तिसरी घटना आहे आणि या शहरामध्ये ही घटना थांबवण्यात हे आपल्या परिसरातील पोलीस बरोबर अयशस्वी ठरलेले आहे। त्या ठिकाणी व्यापार करायला व्यापारी या दहशतीमध्ये आहे, तरी त्वरित या गोष्टीवरती पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी। टोळी युद्ध जे करतात 17 ते 20 वया गटातले, यांना कुठेही पोलिसांचा धाक राहिला नाही मला तर असं वाटते। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। देहू रोड परिसरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून 2 ते 3 वेळा दहशत निर्माण करण्यात आलेली आहे। येथील मुख्य देहू रोड पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहे ते ठाणेदार बदली करण्याची मागणी आता परिसरातून होत आहे। येथे रोज मुलींना छेडण्याचे प्रकार होतात किंवा एकमेकांवर वर्चस्व गाठण्याच्या प्रकारामुळे इथे दहशतीचं वातावरण आहे। कालचा प्रकार आहे, काल एका मुलीला छेडण्यावरून एक प्रकार झाला होता। अबुशेठ रोड, देहू रोड या ठिकाणी भीतीमुळं काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केली होती। व्यापाऱ्यांनीही आपली भावना व्यक्त केलेली आहे। व्यापाऱ्यांना कोणतीही सुरक्षा नाही आहे। मात्र देहू रोड पोलिसांचा ढिसाळ कारभार येथे दिसून येत आहे। गणेश दुडम, जय महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड।